नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण एक मोठी खुशखबर पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे। तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहे, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि एक मोठी खुशखबर आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो काही आहे तो लवकरच वितरित करण्यात येणार आहे। म्हणजे याच महिन्यामध्ये, या डिसेंबर महिन्यामध्ये, याच 2-3 दिवसामध्ये लवकरच जो काही हा हप्ता आहे तो हप्ता वितरित करण्यात येणार आहे। अशा प्रकारची माहिती भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मिळालेली आहे की लवकरच जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो त्यांना मिळावा असा प्रयत्न सरकारचा चालू आहे। आणि याच माध्यमातून राज्य सरकार 2 ते 3 दिवसाच्या अंतर्गत, म्हणजे याच डिसेंबर 2024 अंतर्गत लाडकी बहिणींना एक मोठा दिलासा मिळणार आहे आणि जो काही हप्ता आहे तो लवकर त्यांना दिला जाणार आहे। 2024 मध्येच, या डिसेंबर महिन्यामध्येच 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये हा हप्ता वितरित करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती सुधीर मुनगंटीवार भाजपचे माजी मंत्री याच्या माध्यमातून मिळालेली आहे। तर मित्रांनो, लवकरच जी काही माझी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून लाडकी बहिणींना लवकरच हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। आणि अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा अपडेट मिळत आहोत की लवकरच 2 ते 3 दिवसाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित होईल। जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना हा हप्ता निश्चितपणे मिळणार आहे। याच्यामध्ये कोणतेही निकष किंवा बदल करण्यात येणार नाही आहे। ज्यांना अगोदर हप्ता मिळालेला आहे त्यांना पण हप्ता याच्यामध्ये मिळणार आहे। तर अशा प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत। तर लवकरच हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना, मित्रांना, आपल्या लाडकी बहिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।